नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी फेब्रुवारी 2018चा पेपर या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत. आपण फक्त गणिताचा पेपर अभ्यासत आहोत. 25 ते 26 ते 50 हे प्रश्न आपण यापूर्वीच अभ्यासलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर माझ्या तो नक्की व्हिडिओ पहा. आता 51 ते 75 हे प्रश्न आपण अभ्यासूयात. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनल फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर चला आपण लगेच सुरू करूयात 51व्या प्रश्नापासून. प्रश्न क्रमांक 51. अमयकडील 360 रुपये रकमेत 50 रुपयांच्या नोटांच्या दुप्पट 10 रुपयांच्या नोटा व 12ने जास्त 5 रुपयांच्या नोटा आहेत. तर सर्व प्रकारच्या एकूण किती नोटा आहेत हे आपल्याला विचारले की सर्व प्रकारच्या एकूण नोटा किती आहेत. तर 50 रुपयांच्या नोटांच्या दुप्पट 10 रुपयांच्या नोटा आहेत. म्हणून आपण 50 रुपयांच्या नोटांची संख्या x घेऊयात. 10 रुपयांच्या नोटांची संख्या 2x होईल आणि 12ने जास्त 5 रुपयांच्या नोटा आहेत म्हणजे 5 रुपयांच्या नोटा x अधिक 12 होतील. तर एकूण रक्कम बघूया. 50 रुपयांचे x नोट आहेत म्हणजे एकूण रक्कम होईल 50x. 10 रुपयांच्या नोटा आहे 2x म्हणजे एकूण रक्कम होईल 10 गुणिले 2x 20x. आणि 5 रुपयांच्या नोटांची एकूण रक्कम असेल 5 कंसात x अधिक 12. एकूण रुपये आहेत 360 म्हणजे या सर्वांची आपल्याला बेरीज करावी लागेल. ती बेरीज असेल 360 म्हणजे 50x अधिक 20x अधिक 5 ने आत गुणून घेऊया. 5x अधिक 12 पंचे 60. एकूण रक्कम आहे 360. 50x अधिक 20x 70x 70 ने 5 75x. आता हे अधिक 60 आहे इकडे गेल्या वजा 60 येईल म्हणजे 360 मधनं 60 गेले ते येईल 300. आता x बरोबर जर हे आपण 300 ला 75 ने भागलं 75 दोन्ही 150 75 त्रिक 225 आणि 75 चोक 300 येईल. तर आपल्याला काढायचं आहे एकूण नोटा किती. 50 रुपयांच्या नोटा या झाल्या 4. 10 रुपयांच्या नोटा झाल्या 4 ची x म्हणजे 4 4 ची किंमत ठेवूया 4 गुणिले 8 आणि 12 आणि x म्हणजे 4 16. 16 आणि 8 24 24 आणि 4 28. एकूण नोटांची संख्या आली आपली 28. ही पर्याय क्रमांक 4 ला आहे 28. 52वा प्रश्न पाहू. 3/6.1/4 या पूर्णांकाचे शतमानात म्हणजे शेकड्यामध्ये टक्क्यात रूपांतर करायचं आहे. तर 3/6 गुणिले 4 6 चोक 24 आणि 1 25. 25/4 आलं. हे छेदाचं 4 वरती जाईल पहा 3 गुणिले 4 छेद 25 4 त्रिक 12 छेद 25. टक्क्यात रूपांतर करायचं आहे म्हणून गुणिले 100. 25 एक 25 25 चोक 100 आणि 12 गुणिले 4 12 चोक 48.
48%. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 53. एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षांची रास 7,440, 5 वर्षांची रास 8,400 होते, तर व्याजाचा दर साल दर शेकडा काय होता? तर आपल्याला 5 वर्षांची रास वजा 3 वर्षांची रास केली की 2 वर्षांचं सरळ व्याज मिळतं. 5 वर्षांची रास आहे 8,400 वजा 3 वर्षांची रास आहे 7,440 बरोबर 2 वर्षांचे व्याज. आता बघा, शून्यातून शून्य गेला 0, 10तून 4 गेले 6, हातचा माघारी, 14तून 5 गेले 9, हातचा माघारी, आणि 8तून 8 गेले 0. 960 हे 2 वर्षांचं आपलं व्याज असेल. या 2 वर्षांच्या व्याजावरून आपण 1 वर्षांचं व्याज काढूया. म्हणजे 960 भागिले 2 बरोबर 4, बे एक बे, बेचोक 8, राहिले 1, बे 8 16, 0. 480 हे 1 वर्षाचं व्याज आलं. 1 वर्षाच्या व्याजावरून 3 वर्षांचं व्याज काढूयात, म्हणजे गुणुले 3 करूयात. 0, 3 8 24, हातचे आले 2, 3 चोक 12 2 14. 1440 जे असेल ते 3 वर्षांचं व्याज असेल आपलं व्याज, कारण इथं 3 वर्षांची रास दिली आहे. आता रास वजा 3 वर्षांचं व्याज म्हणजे मुद्दल निघेल. तर आपण 7,440 वजा 1,440 बरोबर 6,000 रुपये ही आपली मुद्दल झाली 3 वर्षांची. म्हणजे ही 6,000 रुपये ही आपली मुद्दल झाली. आता आपण आपल्याला व्याजाचा दर काढूया. तर आपण किमती ठेवूया. सरळ व्याज बरोबर सूत्र आहे, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले क छेद 100. सरळ व्याज किती आले 1440, मुद्दल किती आहे 6,000, गुणुले दर किती आहे तो काढायचा आहे. कालावधी आहे 3 छेद 100. 2 शून्यला हे 2 शून्य कटले, ह्या शून्याला हा शून्य आपण घालू शकतो. तर दर बरोबर दर येईल आपला 144 भागिले 18, 18 1 18, 18 9 144, म्हणजे दर आला. पर्याय क्रमांक 4. पुढचं उदाहरण पाहूया. 1/m अधिक n ची गुणाकार व्यस्त संख्या वजा 19 आहे. याची गुणाकार व्यस्त संख्या हे छेदाला आहे, अंशाला जाईल, म्हणजे m अधिक n बरोबर ती संख्या दिलेली आहे वजा 19. n ची किंमत दिली आहे वजा 4, तर आपल्याला किंमत काढायची आहे m ची. m अधिक कंसात वजा 4 बरोबर वजा 19. आता m बरोबर हे वजा 4 इकडे आलं की ते अधिक होईल. 19 अधिक 4, 19 मधनं 4 गेले 15, मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजा, म्हणून m ची किंमत वजा 15 येईल आपली. पंचावन्न. वर्तुळावरील दिलेले बिंदू
परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील? किती बिंदू आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तर 7 बिंदू एकूण रेषाखंड काढता आले असते. सूत्र आहे रेषाखंड एकूण काढायचे n कंसात n वजा 1 छेद 2. n म्हणजे एकूण बिंदू 7. 7 गुणिले 7 वजा 1 6 छेद 2. 21 रेषाखंड आपल्याला काढता आले असते 7 बिंदूमुळे. पहिले किती काढलेत? 1, 2 आणि 3. म्हणजे आणखी किती काढता येईल? तर 21 वजा 3 बरोबर 18. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. पुढचं उदाहरण पाहूया. गोपीचंद 50,000 रुपयांच्या खरेदीवर 40% सूट देतो, तर हिरालाल तेवढ्याच रकमेच्या खरेदीवर प्रथम 25% सूट देतो व आलेल्या रकमेवर पुन्हा 15% सूट देतो, तर हिरालालला गोपीचंद पेक्षा किती रुपये कमी अथवा जास्त मिळतील? तर बघा, म्हणजे त्यानं 50,000 रुपयांची वस्तू 40% सूट देऊन विकली, म्हणजे 50,000 रुपयांच्या वस्तूची विक्री किंमत असेल. जर आपण 100% वजा 40%, तर ती 60% ती वस्तू विकली असेल. म्हणजे या वस्तूची विक्री किंमत मिळून गोपीचंदच्या, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. आता शून्य म्हणजे गुणाकार कोणता असेल? तर 500 गुणिले 60 1 2 3 30,000 रुपये ही गोपीचंदच्या वस्तूची विक्री किंमत असेल. आता हिरालाल तेवढ्याच रकमेच्या खरेदीवर प्रथम 25% सूट देतो, म्हणजे हिरालाल 50,000 रुपयाच्या वस्तूवर 25% सूट देतो, म्हणजे 75/100 ती वस्तू त्यानं पहिल्यांदा विकली असेल. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 2 शून्य देऊन टाकले. 5 5 25 राहिले, हातचे दिले 2, 5 7 35, 2 37. 37,000 रुपये 500 वरती पुन्हा तो 15% सूट देतो, म्हणजे 37,500. तर 15% सूट म्हणजे 100 वजा 15 म्हणजे 85%. पुन्हा ती वस्तू त्यानं याच्या 85% आपण काढले. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. 375 गुणिले 85 करून घेऊया. 375 गुणिले 85, 5 5 25, हातचेला आले 2, 5 7 35 2 37, हातचेला आले 3, 5 3 15 3 18, 1 शून्य दिला, 8 5 40, 4 8 7 56, 0 60 आला असतो. 6 8 3 24 6 30. 5 7 8 1 आणि 3. म्हणजे त्यानं ती वस्तू या 2 सूट दिल्यानंतर 31,875 रुपयाला विकली असती, तर हिरालालला गोपीचंद पेक्षा किती रुपये कमी अथवा जास्त मिळाले? गोपीचंदला मिळाले 30,000, हिरालालला मिळाले 31,875. या दोघातला फरक काढला. 31,875 वजा 30,000, 5 7 8 1 0. तर गोपीचंदला हिरालालला गोपीचंद पेक्षा
गोपीचंदपेक्षा 1875 रुपये जास्त मिळाले असते. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असेल. पुढचं उदाहरण पाहूया. 57 क्रमांक. आज एका शहराची लोकसंख्या 3,02,500 एवढी आहे. लोकसंख्या वाढीचा दर 10% होता, तर 2 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती? तर 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या आपण पी मानू. लोकसंख्येची वाढ पी गुणिले 1 अधिक लोकसंख्या वाढीचा दर किती? 10% छेद 100. दोनदा वाढली म्हणजे आपण वर्ग करूया. 2 वर्षानंतरची लोकसंख्या किती आहे? 3,02,500. आता पी गुणिले पी ही 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या आहे. पी गुणिले 100 × 100 अधिक 10 म्हणजे 110/100. दोनदा गुणाकार 110/100 बरोबर 3,02,500. हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट. पी बरोबर 3,02,500 गुणिले 10×100 छेद 11 गुणिले 11. 11 × 11, 11 दुनी 22, राहिले 8. 11 × 7 = 77, पुन्हा राहिले 5 आणि 11 × 5 = 55. 2 शून्य देऊन टाकले. पुन्हा आता या 11 आपण 27,500 ला भागू. 11 × 11, 11 दुने 22, राहिले 5. 11 × 5 = 55. 2 शून्य देऊन टाकले. आता पी बरोबर 2500 गुणिले 100. 1 2 हे 2 शून्य शेवटी दिले. हे 2 शून्य 4 आणि 2500. 2,50,000 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या असेल. पर्याय क्रमांक 4. उदाहरण पाहूया. रेषा AB समांतर रेषा RS, रेषा RS समांतर रेषा CD व रेषा PQ ही त्यांची छेदिका आहे. तर संगत कोन व आंतरकोन यांच्या एकूण किती जोड्या आहेत? AB समांतर RS, RS समांतर CD. तर आपण संगत कोनाच्या किती जोड्या आहेत ते आपण काढूयात अगोदर. हा संगत कोन ही एक जोडी झाली. हा कोन आणि ही कोन 2 जोड्या झाल्या. हा कोन आणि हा कोन एकूण 3 जोड्या झाल्या. वरच्या भागाला संगत कोन किती आहेत ते आपण मोजूयात. संगत कोनांच्या जोड्या. आता वरच्या बाजूला इकडे 3 लिहून घेऊयात. इकडल्या बाजूला तेवढे असतील म्हणजे अधिक 3. आता आपण खालच्या बाजूच्या जोड्या लिहून घेऊयात. एक जोडी झाली, ही एक जोडी, ह्या 2 जोड्या झाल्या. अशाच प्रकारे खालच्या आणि ही 3 म्हणजे एकूण खालच्या बाजूलाही 3 जोड्या तयार होतील. एकूण संगत कोनांच्या जोड्या झाल्या 12. आता आंतरकोनांच्या जोड्या किती आहेत ते पाहूयात. आंतरकोन जोड्या बघा, ही एक जोडी झाली, ही 2 झाली आणि ह्या वरच्याची आणि याची 3. एका बाजूला 3 होतात आणि इकडल्या बाजूला 3 होतील. एकूण 6 जोड्या होतील. 12 आणि 6 एकूण 18 जोड्या होतील. 59. एका गोलाचे पृष्ठफळ
1386 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या गोलाची त्रिज्या किती? तर गोलाचं पृष्ठफळ असतं 4 पाय आर वर्ग. हे किती पृष्ठफळ दिलंय? 1386. 4 गुणिले पाय 22/7. त्रिज्या आपल्याला काढायची आर वर्ग बरोबर 1386. आर वर्ग बरोबर 1386 गुणिले 7 भागिले 4 गुणिले 22. 22 एक 22. 22 सख्ख 132. राहिले 6. इथले 6 घेतल्यावर 22 त्रिक 66. आता आर वर्ग बरोबर 66 गुणिले 7 भागिले 22 त्रिक 66. हा 22 त्रिक 3 असतं भागिले 4. 63 म्हणजे काय? 63 म्हणजे 7 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 3 गुणिले 7 छेद 4. आर म्हणजे काय? आरचा आपण वर्गमूळ काढूयात. 7 गुणिले 3 गुणिले 7 छेद 4 पाय आर वर्ग. पुन्हा पाहूया आपण. 22 सख 132 राहिले 6. 22 त्रिक 66 गुणिले 7 भागिले 4. 7 हा 63 म्हणजे काय? इथं चुकलंय आपलं थोडं. 9 7 63. आता इथं 9 आला असतं, इथं 4 भागिलेला बरोबर. आता याचं वर्गमूळ काढा. 7 गुणिले 9चा वर्गमूळ 3 भागिले 2. 7 त्रिक 21. आर बरोबर 21/2. ते आला असतं आपलं. त्रिज्या निघली असते आपल्याला 10.5 सेंटीमीटर. पुढे पाहूया. 60 8x वजा 6y अधिक 4 आणि 6y वजा 3x अधिक 7 यांच्या बेरजेतून 4 अधिक 9y अधिक 2x ही राशी वजा केल्यास कोणती बहुपदी मिळेल? तर यांची आपण बेरीज करूया. 8x मधनं 3x गेले 5x वजा 6y अधिक 6y हे कटलं असतं. अधिक 4 अधिक 7 अधिक 11 आला असतं. यांच्या बेरजेतून आपल्याला 4 अधिक 9y अधिक 2x ही राशी वजा करायची आहे. म्हणजे आपली वजा 4 वजा कंसात 4 अधिक 9y अधिक 2x. आता आपण खाली लिहून घेऊया थोडं. 5x अधिक 11 वजा आतली सगळी चिन्ह बदलतील. 4 वजा 9y वजा 2x. 5x मधनं 2x गेले 3x. 11तून 4 गेले अधिक 7 वजा 9y
आपलं उत्तर आलं असतं 3x वजा 9y अधिक 7. पर्याय क्रमांक 1 ला आहे ते 3x वजा 9y अधिक 7 हे उत्तर आपलं आलं असतं. 61. पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य म्हणजे चुकीचे. 2 पर्याय निवडायचे आहेत. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी विषम संख्याची येते. बघा 5 क्रमवार विषम संख्या घेऊयात. 1, 3, 5, 7 आणि 11. यांची सरासरी म्हणजे 5 भागिले 5 केलं. 4 आणि 5 9, 9, 16, 16, 25. तर यांची सरासरी 5 ही विषम संख्याची येते. हे विधान बरोबर आहे. दिलेल्या संख्यांच्या गटाची सरासरी गटातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असू शकते. तर हे विधान चुकीचं आहे. बघा सरासरी ही 11 पेक्षा मोठी नाही किंवा 7 पेक्षा मोठी नाही, म्हणून हे विधान चुकीचं आहे. 2 समसंख्यांची सरासरी विषम संख्या असू शकते. तर आपण 8 अधिक 10 या 2 संख्या घेतल्या, त्यांची सरासरी जर काढली 18 भागिले 2 9 विषम संख्या येते, म्हणून हे विधान बरोबर आहे. एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने कमी केल्यास त्या गटाची सरासरी बदलत नाही, तर ती सरासरी बदलते, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. म्हणजे आपले उत्तर आले असते 4 आणि 2. 62 पाहूया. एका फळ विक्रेत्याने 48 रुपये डझन या दराने 48 डझन संत्री विकत घेतली. त्यातील 1 डझन संत्री खराब झाली. उरलेली सर्व संत्री 6 रुपयास 1 याप्रमाणे विकली, तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला? खकी बरोबर. खरेदी किंमत असेल आपली 48 गुणिले 48. आता हा आपण गुणाकार करूया. म्हणजे 48 चा वर्ग. 48 चा वर्ग मी माझ्या पद्धतीनं काढतो. 8 चा 64, 4 चा 16, 8 चौक 32 जुने 64 आणि 0 दिला. 4 0 हाचल 1, 6 12 आणि 13 हाचले 2304. म्हणजे खरेदी किंमत आली असते आपली 2304. विक्री किंमत बघूया आपण. एक डझन संत्री खराब झाली म्हणजे राहिली 47 डझन. उरलेली सर्व संत्री 6 रुपयास 1 म्हणजे 47 डझन म्हणजे एकूण संत्री किती होतील? तर 12 ने गुणावं लागेल. आणि विकली एका संत्र्याला 6 रुपयानं. विक्री किंमत बघूया. विक्री किंमत काढूया. 47 गुणिले आधी 12 करूया. 12 सत्ते 84, हातच्या आले 8, 12 चौक 48 आणि 8 56 गुणिले 6 करूया. 6 चौक 24, हातच्या आले 2, 6 36 आणि 2 38, हातच्या आले 3, 6 35 आणि 3 33. म्हणजे विक्री किंमत आहे आपली 3384. आता आपल्याला फक्त नफा किती विचारलाय, शेकडा नफा नाही. तर 3384 वजा 2304. 4 4 गेले 0, 8 8 0 आणि 1 1. 1080 रुपये नफा होईल. पुढं प्रश्न क्रमांक 63. पुढील बहुपदीची कोटी कोणती? आता ही खूप मोठी बहुपदी आहे. आता बघा ह्याच्यामध्ये 3 चल दिलेले आहेत. चल m, n आणि p. या तिघांमध्ये कुणाचा घातांक सर्वात मोठा आहे? ती कोटी असेल तर आपण शोधूया. n चा इथं आपल्याला 7 दिसतोय, तर तो सगळ्यात मोठा आहे, म्हणून कोटी 7 असेल.
उदाहरण क्रमांक 64. ओपी लंब एस टी म्हणजे ओपी लंब एस टी ही जीवा आहे, एलियम ही जीवा, एलियम समांतर एस टी, एलियम आणि एस टी एकमेकांना समांतर आहे. ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ओएन बरोबर 6 सेमी. ओएन कुठं आहे तर ओएन 6 सेमी आहे. एलियम 16 सेमी. तर बघा वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेल्या लंबानं ती जीवा दुभागली जाते, म्हणजे एलियन असेल 8 आणि एनएम असेल 8. तर या वर्तुळात सर्वात मोठी जीवा किती लांबीची काढता येईल? सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास. तर बघा हे आपण जोडून घेऊयात. आपल्याला पायथागोरसचं त्रिकूट माहिती, इथं 90 अंशाचा कोन आहे म्हणजे ओएम कर्ण झाला. तर पायथागोरसचं आपल्याला त्रिकूट माहिती पाहिजे. 6, 8 आणि हे 10 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. सगळ्यात मोठा हा कर्ण असेल म्हणजे ही 10 आली. आता व्यास जो असतो व्यास तो 2 गुणिले त्रिज्या r म्हणजे 2 गुणिले 10 बरोबर 20 सेंटीमीटर असेल. सर्वात मोठी आपल्याला जीवा ती काढता येईल 65. एका समभुज चौकोनाची बाजू 4.1 सेंटीमीटर लांबीची आहे व त्याचा एक कर्ण 1.8 सेंटीमीटर लांबीचा आहे. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती? हा समभुज चौकोन ए बी सी डी समजूया. समभुज चौकोनाच्या सर्व बाजू सारख्या लांबीच्या आहेत म्हणून ही 4.1 घेऊया. त्याच्या एका कर्णाची लांबी 1.8 दिलेली आहे आणि आपल्याला क्षेत्रफळ विचारलेलं आहे काढायला. समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ असतं 1/2 गुणिले दोन्ही कर्णांचा गुणाकार म्हणजे D1 D2. तर एक कर्ण दिलाय 1.8. आपल्याला दुसरा शोधायचा आहे तर तो दुसरा कर्ण आपण असा काढूया. आता समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात म्हणजे एसी हा कर्ण बीडीचं 2 समान भागामध्ये रूपांतर करतो. मग हा बीडी 1.8 आहे म्हणजे हा 0.9 ही लांबी इथून एवढी. आता आपल्याला ओए काढावं लागेल पहिल्यांदा. तर ओए असेल 4, कारण इथं पायथागोरसचं त्रिकूट बघा 9, 40 आणि 41 हे पायथागोरसचं त्रिकूट असतं. हा झाला कर्ण, ही झाली एक बाजू आणि ही दुसरी बाजू 4 येईल. एसी ची लांबी एसी बरोबर येईल आपली 4 गुणे 8. आता कर्णांच्या लांबी ठेवून देऊयात आपण किमती. D1 1.8 गुणिले 4, 1.8 गुणिले 8, बे 4 8 आणि 1.8 गुणिले 4 केलं 18 चौक 72, 7.2 चौसेमी ही लांबी निघेल आपली. 66व उदाहरण पाहूयात. कंसात m अधिक 1/m कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या कंसात m वजा 1/m कंसाचा वर्ग बरोबर किती? तर आपण या सूत्रानुसार हे आपण सोडूयात. a अधिक b कंसाचा वर्ग वजा a वजा b कंसाचा वर्ग, याचं उत्तर येतं 4ab. तर a म्हणजे m आणि b म्हणजे 1/m. तर याचं बघूया 4ab म्हणजे काय येतं ते. 4 गुणिले a म्हणजे m, b म्हणजे 1/m, m ला m कट झालं, उत्तर येईल आपले 4. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर असेल. 67. एका कंपनीने आपले 3 प्रतिनिधी कंपनीची जाहिरात करण्यासाठी बाहेर पाठवले,
पहिल्या प्रतिनिधीने दर 6 दिवसांनी, दुसऱ्या प्रतिनिधीने दर 8 दिवसांनी, तिसऱ्या प्रतिनिधीने दर 12 दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल द्यायचा अशी सूचना देण्यात आली, तर ते तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी एकत्र भेटतील? आपल्याला 6, 12 आणि 8 याचा फक्त लसावी काढायचा आहे आणि याचा लसावी येतो. लसावी काढण्यासाठी यातली मोठी संख्या घ्यायची 12. 12चा पाडा म्हणत चालायचं. 12 एक 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36. आता लसावी म्हणजे काय? लहानात लहान अशी संख्या की ज्या तिघांनी तिला भाग जातो. तर तिघांच्या पाड्यातली संख्या आहे 24, म्हणून ते सगळे 24 दिवसात एकत्र भेटतील. पुढचं 68 उदाहरण पाहूयात. खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. 6 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 2 ने व 3 ने निशेष भाग जातो. 6 ने जर एखाद्या संख्येला भाग जात असेल तर त्याला 2 ने 3 ने भाग जातो. का? तर हे 2 आणि 3 हे 6चे प्राईम फॅक्टर्स आहेत, म्हणजे मूळ अवयव आहेत. 15 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 3 ने व 5 ने निशेष भाग जातो. हे विधान बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे. आता 600 या संख्येला 2, 3 व 5 ने निशेष भाग जातो, ते पण बरोबर आहे. म्हणून तिन्ही पर्याय बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 अ ब क तिन्ही योग्य. इथं 6 आहे, दिसत नाही. 2, 3, 15, 3, 5. पुढे 69. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 360 चौसिमे आहेत, तर रेखांकित केलेल्या अर्धवर्तुळाची परिमिती किती? आधी आपण अर्धवर्तुळाची परिमिती कशी काढतात ते पाहूया. ही एवढी लांबी अधिक ही लांबी आणि ही लांबी आपल्याला काढावी लागेल. ही लांबी मोजावी लागेल आणि परत ही लांबी आणि परत ही लांबी. म्हणजे त्रिज्या काढावी लागेल पहिल्यांदा आपल्याला. वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग ते दिलेलं आहे 308. पायची किंमत 22/7 गुणिले आर वर्ग बरोबर 308. 22 एक 22, 22 दोन्ही इथं 22 एक 22, राहिले 8, 22 चोक 88. आर वर्ग बरोबर 14 गुणिले 7. तर आपली त्रिज्या 14 म्हणजे काय? 7 गुणिले 2 आणि हे 7. त्रिज्या मिळेल आपल्याला 7 वर्गमुळात 2 ही त्रिज्या निघाली आपली. तर आपण अर्धवर्तुळाची परिमिती म्हणजे काय तर ती काढूया आता. बघा आपल्याला त्रिज्या मिळालेली आहे आर बरोबर 7 वर्गमुळात 2. आता अर्धवर्तुळाची परिमिती म्हणजे अर्ध परी पाय आर आणि व्यास डी, ही लांबी आणि ही वरची लांबी. पाय 22/7 गुणिले त्रिज्या 7 गुणिले 2 वर्गमुळात 2 अधिक व्यास, व्यास म्हणजे 2r म्हणजे 2 गुणिले 7 गुणिले वर्गमुळात 2. 7 ला 7 हे कटलं, पुढे येईल 22 वर्गमुळात 2 अधिक 14 वर्गमुळात 2. 2 आता बघा 2 कॉमन काढलं, 22 अधिक 14 बरोबर 36 वर्गमुळात 2. ही झाली या आकृतीची अर्ध परिमिती. पर्याय क्रमांक 4. 70
4.8चा घन अधिक 3.2चा घन छेद 4.8चा वर्ग वजा 4.8 गुणिले 3.2 अधिक 3.2चा वर्ग. तर या सूत्रानुसार आपण सोडूयात ते ए घन वजा बी घन याचा विस्तार काय असतो. इथं ए बरोबर 4.8 आणि बी बरोबर 3.2 घेतलं. याचा विस्तार असतो ए वजा बी दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग छेद. आता हे खालचं म्हणजे काय, खालचं जर आपण लक्षात घेतलं तर ते हे आहे ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. सारख्याला सारखं कटलं म्हणजे ए वजा बी म्हणजे 4.8 वजा 3.2 6 1.6 हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1.6 हे उत्तर असेल. पुढचं संख्या रेषेवर पी या बिंदूचा निर्देशक 71 पाहूया. संख्या रेषेवर पी या बिंदूचा निर्देशक 4/7 आहे. बिंदू पी आणि क्यू मधील अंतर 9/7 आहे. तर क्यू चे निर्देशक किती. समजा आपण ही संख्या रेषा काढली. इथं बिंदू पी आहे समजून घ्या. याचं निर्देशक आहे 4/7 आणि बिंदू क्यू इथं आहे आपण समजून घ्या. बिंदू क्यू दोन बाजूला असू शकतो, इकडे असू शकतो. इकडल्या बाजूचं निर्देशक क्यूचं काढायचं असेल तर 4/7 अधिक हे अंतर 9/7 मिळवावं लागेल. 9 आणि 4 13/7 येईल. पर्याय क्रमांक इथं 1 हा 1 बरोबर येईल. इकडल्या जर बाजूचं अंतर काढायचं असेल डाव्या बाजूचं तर हेच अंतर आपल्याला वजा करावं लागेल. म्हणजे 4/7 वजा 9/7 9तनं 4 गेले वजा 5/7 1 आणि 4 ही दोन उत्तर बरोबर असतील. बहात्तर 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 20 सेमी कर्ण असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे. तर बघा हे दोन आपण चौरस काढून घेतले. ह्याची बाजू 20 आणि ह्याचा कर्ण 20 आहे. तर ह्या चौरसाचं क्षेत्रफळ येईल बाजूचा वर्ग म्हणजे 20चा वर्ग 400. ह्याचं आधी आपल्याला बाजू काढावी लागेल. तर बाजू बरोबर कर्ण छेद वर्गमुळात 2. कर्ण आहे 20 छेद वर्गमुळात 2. आता ह्याचं क्षेत्रफळ काय येईल तर बाजू निघली आपल्याला 20 छेद वर्गमुळात 2 वर्ग 20चा वर्ग 400 वर्गमुळात 2चा वर्ग 2 400 भागिले 2 200 येईल. तर हे 400 हे 200च्या किती पट आहे तर ते दुप्पट आहे. म्हणून पर्याय क्रमांक आपलं 2 हे उत्तर येईल. त्र्याहत्तर 2 वस्तू प्रत्येकी 1485 रुपयास विकल्याने एका व्यवहारात 10% तोटा व दुसऱ्या व्यवहारात 10% नफा होतो. तर एकंदरीत या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होतो. अशा उदाहरणामध्ये नेहमी तोटा होतो. तर तो तोटा किती होतो शेकडा तोटा बरोबर 10% त्याचा वर्ग करायचा 10चा वर्ग छेद 100
10चा वर्ग येईल 100, छेदाला 100, 100ला 100 कटले म्हणजे 1% तोटा होईल. प्रश्न 74 आणि 75 साठी सूचना. एका कुटुंबाचा एका महिन्याचा विविध बाबींवरील खर्च वृत्तालेख म्हणजे वर्तुळालेख दाखवला आहे. जर कुटुंबाचे मासिक उत्पादन 23,400 रुपये असेल तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. ए शिक्षण, बी हे दाखवतं इतर खर्च, सी कपडे 76 अंश आणि डी अन्नधान्य 144 अंश. तर शिक्षणावर एकूण किती खर्च झाला आहे? त्या अख्ख्या वर्तुळाचं गोलाकार माप असतं 360. शिक्षणावर झालाय 50 अंश म्हणजे 50/360 गुणुले 23,400. हा शून्य कटला, हा शून्य कटला. आता याला आणि याला आपण 18ने आधी भाग देऊ. 18 दोन्ही 36, 18 एक 18 राहिले 5, 18 एक 18, 18 एक 54, 2 शून्य इथं वर लिहिले. 1 मिनिट. 18 दोन्ही 36, 18 एक 18 राहिले 5, 65. परत करूया हे आपण. शिक्षणावर एकूण खर्च झालाय 50. यांनी शिक्षण दाखवलं आहे. तर एकूण 50 अंश छेद एकूण वर्तुळाचं माप असतं 360 गुणुले 23,400 म्हणजे आपल्याला शिक्षणावरचा खर्च निघणार आहे. तर बघूया. 18ने आपण 2ला जर भागलं, 18 दुने 36 आणि 18 एक 18 राहिले 5, 18 त्रिक 54, 2 शून्य घेतले 1300. बरोबर आहे, आपलं 2 राहिलं होतं. तर पुन्हा आपण ह्या 1300ला 2ने भागलं तर 650 येईल. 650 गुणुले 5, 0 5 5 25 राहिले 2, 5 सक्क 30 2 32, 3,250 हा शिक्षणावर खर्च होईल. लास्ट 75. कपड्यांपेक्षा अन्नधान्यावर किती अधिक खर्च होईल? तर कपड्यांवर होणारा खर्च काढू आधी. कपडे कशाने दाखवला आहे? सी म्हणजे 76 अंश छेद 360 गुणुले 23,400. हा शून्य कटला, हा शून्य. आता ह्या दोन्ही संख्येला 4ने भागूया. 19 चोक 76 आणि 9 चोक 36, 9 एक 9, 9 दुने 18 राहिले 5, 9 सख 54 आणि दिला 0. 19 260 गुणुले 19 0, 19 सख 114 चला आले 11, 19 दुने 38 आणि 11 49, 4,940 हा कपड्यांवरचा खर्च आहे. अन्नधान्यावरचा खर्च बघूया. अन्नधान्य डी ने दाखवला आहे. अन्नधान्य 144 भागिले 360 गुणुले 400, 23,400. शून्याला हा शून्य कटला, 12ने भागी देऊया. 12 त्रिक 36 आणि 12चा वर्ग 144 म्हणजे 12 गुणिले 12, 3 एक 3,
3 चोक 12. आता आपण 40 गुणुले 4 करूया. 0 6 हातच्याला 1. 23 चोक 92 आणि 93. अन्नधान्यावरती झालेला खर्च 9,360 असेल. तो 9,360 वजा 4,940 करूया. 0 2 13तनं 9 गेले 4 हातचा माघारी 44 20 हा कपड्यांपेक्षा धान्यावरती अधिक केलेला खर्च असेल. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ इयत्ता 8वी आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.